रांगड्या मातीच्या कुस्ती बरोबरच शिवरायांच्या तलवारीची, पंढरीच्या वारीची आणि बैलगाड्याच्या बारीची परंपरा लाभलेल्या मराठमोळ्या महाराष्ट्रात मी एका गाडा मालकाची लेक तनुष्का काळूराम लंगोटे आज आपल्या समोर बैलगाडा क्षेत्रातल्या देवाला म्हणजेच आपल्या मनाला कविता रूपी श्रद्धांजली वाहण्यासाठी उभी आहे। बैलगाडा क्षेत्रातला सूर्य कधीही न उगवण्यासाठी कायमचाच मावळलाय। एका मुक्या जीवाच्या जाण्यानं सारा महाराष्ट्र हळहळलाय। वाटला नव्हतं मन्या तू इतक्याच सोडून जाशील, लाखो मनांवर अधिराज्य गाजवणारा तू एका फोटोत कैद होशील। मन्या तुझ्या बारी माग पळताना म्हातारा बी तरण व्हायचं, तू घाटाचा राजा झाल्यावर प्रत्येक पोरग पिवळ्या भंडाऱ्यात न्हायचं। मन्या तुझी बारी पुकारल्यावर घाट पुढच्या मिनिटाला भरायचा, तुझ्या तुफान वेगाच्या जोरावर तू सेकंदात घाट उभा करायचा। तुझा टोकन हातात आल्यावर अनाउन्सरचा आवाज आपोआप वाढायचा, तू पळायला लागल्यावर निशाण भादराला निशाण टाकण्याचा सुद्धा विसर पडायचा। दोन्ही पाय ढासवून सुद्धा बारी भिडवत हा स्वतःच रेकॉर्ड स्वतःच तोडायचा। आयोजकांना नियम व अटी मोडाव्या लागल्या होत्या मन्या तुला पळताना पाहण्यासाठी। महादेवानं देखील सोमवारच निवडला तुला स्वर्ग दाखवण्यासाठी। बंदीनंतर शर्यतीच्या फिक्या चित्रात भरलेला भंडाळ्याचा पिवळा रंग होतास तू, बैलगाड्याच्या पंढरीत उभा ठाकलेला आमचा पांडुरंग होतास तू। मन्या तू यापुढे कुठंच दिसणार नाही या विचारानंच मनात काहूर उठलंय। काही दिवसातच लाखो डोळ्यांचं पारणं फेडणारं बलमाचं आणि तुझं झुकाट आता कायमच तुटलंय। तुझ्या दावणीची सारी बैल तुला पाहण्यासाठी आसुसली आहेत। यापुढे तुझा कासरा कधीच हातात धरता येणार नाही म्हणून संघटनेची पोरं सुद्धा तरसली आहेत। माणिक मामांची चुपणी आणि मोरवे अण्णांची थाप परत तुझ्यावर पडेल का? जवळेकर लांडगे आणि भोगसे अशी ऐतिहासिक जुगलबंदी पुन्हा एकदा घडेल का? एका रात्रीत नानांच्या देव्हारातला देव कोणीतरी चोरलाय। घरातल्या इवलुशा पोरानं बी तुला पाहण्याचाच हट्ट धरलाय, पण त्याला काय माहित रे त्याचा लाडका मन्या भाई आता मातीत पुरलाय। महाराष्ट्राचा लाडका देव सप्तहिंद केसरी मन्या आता फक्त मूर्तीपुरताच उरलाय। अस्तित्वात नसूनही काही माणसं आपलं नाव उंचीस नेतात। मरणोत्तर होऊनही लाखोंच्या काळजात घर करून राहणाऱ्या फकड्याला जवळेकरांचा सप्तहिंद केसरी मन्या म्हणतात। धन्यवाद।